नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण की कॅल्क्युलेशन कसं करणार आपण शॉर्ट ट्रिकने. बघा, आपण असे ट्रिक पाहणार आहोत की तुम्ही एका 10 सेकंदात तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. अशा काही शॉर्ट ट्रिक्स आपण घेऊन येत आहोत की तुम्ही कॅल्क्युलेटरचा न वापर करता पेपरमध्ये जसं की तुम्ही एमपीएससी यूपीएससी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता, त्याच्यामध्ये तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक फक्त विदाउट 5 सेकंड 10 सेकंड मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. विथ फक्त पेन ठेवला की कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. अशा शॉर्ट ट्रिक घेऊन आलो आहोत आपण. इथे बघा की असं पहिली शॉर्ट ट्रिक जी आहे, अशा आपण 7-8 शॉर्ट ट्रिक घेणार आहोत. बघा, पहिली शॉर्ट ट्रिक अशी आहे की तुमच्याकडे बघा एखादा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर करायचा असेल, पण आपण अशी ट्रिक घेऊया पहिलं की पहिली जी ट्रिक आहे आपल्याला काय की तुमच्याकडे स्क्वेअर करायचा आहे एखाद्या नंबरचा, पण त्याच्या एंडिंगला किती आहे 5. ठीक आहे, पहिली ट्रिक आहे आपल्याकडे हाऊ टू फाइंड द स्क्वेअर ऑफ नंबर एंडिंग विथ 5. म्हणजे कोणत्याही नंबरच्या लास्टला 5 नंबर असेल तर आपण त्याचं स्क्वेअर कसं काढू शकतो. बघा, मी एक एक्झाम्पल देतो. काय तुमच्याकडे 25 आणि तुम्ही 25 याचा स्क्वेअर करा. कसं करायचं डायरेक्टली बघा की तुम्ही काय करणार, या 5 चा स्क्वेअर किती असतो 25 लिहून घ्यायचं. आणि पुढचं बघा, हा 2 जो आहे पुढचा कोणता नंबर आहे 3. ठीक आहे, या 2 बरोबर मल्टिप्लाय करायचा. किती 3 * 2 किती 6. बघा 625 आला. तुम्ही कोणताही नंबर घ्या 35 बघा 35 चा स्क्वेअर करायचा. आपण काय करता, एंडिंग विथ 5 आहे, 5 चा स्क्वेअर किती 25 लिहिणार. आणि बघा 3 चा पुढचा नंबर कोणता आहे 4 चा आणि 3 चा मल्टिप्लिकेशन करणार. किती तुमच्याकडे 4 * 3 12. मग आमच्याकडे 35 चा स्क्वेअर किती तो 1225. आता तुमचा कोणताही घ्या तुम्ही. सपोज मी 75 घेतो. किती घेतला 75. आता 75 चा स्क्वेअर करायचा आपल्याला. कसं करणार आपण डायरेक्टली या 25 चा स्क्वेअर करणार. 5 चा स्क्वेअर किती 25 आणि 7 च्या पुढचं कोण आहे 8. आता 8 आणि 7 चा मल्टिप्लिकेशन किती 8 × 7 = 56. बघा तुमच्याकडे हे डायरेक्टली स्क्वेअर होतं. तुम्ही परत 105 आहे. किती येतला 105. सेम रूल आहे. 105 काय तुमच्याकडे 5 चा स्क्वेअर किती 25 आणि सेम 10 च्या पुढची संख्या कोणती आहे 11. 11 × 10 किती तुमच्याकडे 110. मग तुमच्याकडे बघा हा 105 चा स्क्वेअर आहे. तुम्ही कोणताही नंबर घ्या आणि तुम्हाला जर एंडिंग विथ जर 5 आला, म्हणजे लास्टला जर 5 चा नंबर आला आणि त्याचा जर स्क्वेअर करायचा असेल तर ही शॉर्ट ट्रिक्स. काही पेन उचलायची गरज नाही, काही फक्त काय करणार की या 5 चा स्क्वेअर 25 आणि दुसरा त्याच्या पुढची संख्याचं त्या संख्येबरोबर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, ही होती आपली फर्स्ट ट्रिक. समजलं असेल. आता आपण पाहूया सेकंड ट्रिक. आता आपण पाहूया नेक्स्ट ट्रिक. बघा, नेक्स्ट ट्रिक जे आहे तुमच्याकडे काय शॉर्टकट मध्ये की तुमच्या 50 च्या जवळपास 50 च्या जवळपास एखादा नंबर असेल आणि त्याचा स्क्वेअर करायचा असेल. बघा 50 च्या जवळपास कोणताही नंबर असो त्याला आपल्याला काय करायचं स्क्वेअर. डायरेक्टली कसं करणार बघा, डायरेक्ट कसं करणार की आपण एक 50 नंबर फिक्स झाला. हे काय करणार एक फिक्स ठेवूया. ठीक आहे, आता आपण 50 च्या नंबरचा नंबर सांगा. काय समज मी 52 चा मला स्क्वेअर करायचा. किती 52 चा स्क्वेअर. आता मी डायरेक्ट कसं करणार बघा, पेन न वापरता तुम्ही काय करणार पहिला हा जो आहे 52 तुमच्या 50 पेक्षा कितीने जास्त आहे 2 ने. कितीने जास्त आहे 2 ने. बघा इथं 0.2 ने तो जास्त आहे 50 पेक्षा. ठीक आहे, तर काय करणार मी या 0.2 चा स्क्वेअर किती झाला 0.2. बघा इथं काय करणार मी की 2 डिजिट पर्यंत घेणार. इथं जर तुमच्याकडे 8 असता 8 × 8 चा स्क्वेअर किती 64. मग इथं तुम्हाला 0.64 घ्यायची गरज नाही, आपल्याला 2 डिजिट पर्यंत पाहिजे होता. आता इथे बघा 2 चा स्क्वेअर किती झाला 4. काय घेतला आपण 2 कारण 50 आणि 52 म्हणजे 50 पेक्षा किती जास्त आहे 52 2 ने. तर मग 50 चा स्क्वेअर सॉरी 2 चा स्क्वेअर किती 4. आता आपण काय करणार की कितीने जास्त आहे 2 ने. मग आपण 25 मध्ये किती ऍड करणार 2. बघा इथं फक्त काय 25 मध्ये किती ऍड करणार आपण 2. तर किती झाले 2704. तर 52 चा जो स्क्वेअर आहे तो 2704. ठीक आहे, आता कोणताही संख्या घ्या. सपोज मी 57 घेतली. 57 चा स्क्वेअर करायचा मला. सेम प्रोसेस काय तुमच्याकडे बघा 50 पेक्षा 57 50 पेक्षा कितीने जास्त आहे 7. ठीक आहे, 7 एक्स्ट्रा आहे ना. आता मी काय करणार याचा स्क्वेअर करायचा मला. बघा मी डायरेक्ट कसं करतो की 50 पेक्षा कितीने जास्त आहे 7 ने. मग 7 चा स्क्वेअर किती 49. आता आपल्याकडे झालं कितीने जास्त होता 7 ने. मग त्याचा स्क्वेअर केला. आता पुढची काय आहे की कितीने जास्त होता 7 ने. तर आपल्याकडे 25 तर फिक्स आहे. फक्त 25 मध्ये किती ऍड करा जितके एक्स्ट्रा आहे किती 7. तर 25 आणि 7 किती 32. बघा 32 ते 49 जे आहे तुमच्याकडे 57 चा स्क्वेअर असेल. अजून काय शकतो की आपल्याकडे आहे की 46 चा स्क्वेअर.
आता 46 चा स्क्वेअर बघा 50 च्या जवळपास आहे म्हणजे कितीने 50 कितीने कमी आहे 4 ने ठीक आहे तर किती तुमच्याकडे 0 4 50 च्या जवळपास तिथं जास्त किंवा कमी असो आपण फक्त ऍड आणि सबट्रॅक्ट करतो बघा इथं कितीने कमी आहे 50 पेक्षा 4 ने तर मग काय करणार या 4 चा स्क्वेअर ठीक आहे किती तो 4 चा स्क्वेअर मी डायरेक्ट बघा किती 4 चा स्क्वेअर 16 4 चा स्क्वेअर 16 आता बघा इथे कमी म्हणजे 50 ला गरज आहे कशाची 4 ची इथे 46 आहे आपण काय करणार इथे पण सेम आपल्याकडे 25 फिक्स आहे इथे पण कमी करा 4 तर 25 मधून 4 गेले किती राहिले 21 तर बघा 46 चा स्क्वेअर जो आहे तो किती आहे 21 चे 16 सॉरी 21 चे 16 ठीक आहे कोणताही नंबर घ्या आता समोर मी 45 घेतला असेल किती 45 चा स्क्वेअर बघा 50 साठी कितीची गरज याला 5 कितीची गरज आहे 5 आता बघा 5 चा स्क्वेअर किती 25 ओके आणि आपल्याकडे कितीने कमी आहे बघा 50 ला 5 ने कमी आहे मग फक्त 25 मधून 5 कमी करा किती आलं तुमच्याकडे 20 कोणताही नंबर घ्या तुम्ही अजून घेतोय मी 43 ठीक आहे कशाची गरज याला आता बघा 50 साठी कितीची गरज आहे 7 ची 7 चा स्क्वेअर किती 49 आणि बघा 49 हे आहे आता आपल्याला 25 मधून काय करावं लागेल 7 कमी करावं लागेल 25 मधून 7 गेले किती राहिले 8 हा झाला त्याचा स्क्वेअर आता लास्ट मध्ये मी काय 59 बघा विदाउट सेकंड काहीच करायची गरज नाही किती फास्ट आता बघा 9 50 आणि 59 याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे जास्त आहे 9 चा स्क्वेअर किती डायरेक्टली 81 किती आहे 81 आणि आता आपल्याला बघा या आता 9 एक्स्ट्रा आहे ना 25 मध्ये 9 एक्स्ट्रा करा किती 25 आणि 9 किती 34 अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे आता पुढचा आपण ट्रिक बघूया चला आपण पाहूया आता थर्ड ट्रिक्स आता थर्ड ट्रिक्स जे आहे तुमच्याकडे ते काय की तुम्ही कोणताही नंबर घ्या शॉर्ट नंबर बघा 100 पर्यंत कोणताही नंबर घ्या त्याचा आपल्याला काय करायचं स्क्वेअर करायचं कोणताही नंबर घ्या 2 डिजिटचा बघा डायरेक्टली कसं करणार सपोज मी एक एक्झाम्पल घेतलं काय तुमच्याकडे सपोज पहिला शॉर्ट घेतो छोटा 23 बघा 23 चा स्क्वेअर करायचा आपल्याला डायरेक्टली कोणताही नंबर घ्या त्याचा स्क्वेअर करायचा तर डायरेक्टली कसं करणार आपण की पहिला बघा दोन्ही डिजिटचा स्क्वेअर करा आता 3 चा स्क्वेअर किती 9 पण आपण ज्यावेळेस स्क्वेअर करतो त्यावेळेस कसा स्क्वेअर घ्यायचा की 3 चा स्क्वेअर किती 9 ठीक आहे पण आपल्याला 2 डिजिट मध्ये पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्या 2 चा स्क्वेअर किती 4 आपण काय केलं त्या दोन्ही नंबरचा सेपरेट स्क्वेअर करून घेतला ठीक आहे शॉर्ट ट्रिक आहे ही पहिली केलं आता बघा आपल्याला काय करायचं आहे या दोघांचा गुणाकार बघा तुमच्याकडे किती आहे 2 आणि 23 म्हणजे 23 आहे तर काय करणार आपण पहिले याचा स्क्वेअर घेतला किती 09 याचा स्क्वेअर घेतला 4 आता काय करणार मी या दोघांचा गुणाकार करणार किती झाला 2 गुणिले 3 दोन्ही संख्या झाला 2 3 किती 6 आणि 6 च्या डबल करायचं किती 6 च्या डबल तर 6 च्या डबल करायचं आणि बघा एक नंबर डिजिट हा सोडून द्यायचा त्याच्या खालचा तर किती 6 च्या डबल किती तुमच्याकडे 12 आता फक्त यांची ऍडिशन करायची किती 9 0 आणि 2 2 आणि 4 आणि 5 बघा 23 चा स्क्वेअर किती आला 529 आता आपण बघूया दुसरा किती सपोज 34 आता 5 ते सांगतो 34 चा काय तुमच्याकडे बघा दोन्हीचा स्क्वेअर किती या 4 चा स्क्वेअर किती 16 आता रेडीमेड 2 डिजिट मध्ये आलाय आणि 3 चा स्क्वेअर किती 9 ठीक आहे हे झालं आपल्याला दोन्ही नंबरचा आपण स्क्वेअर केला आता पुढची जी ट्रिक आहे काय तुमच्याकडे दोघांचा डबल 3 या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा 3 to 4 किती 12 आणि 12 चा डबल किती 24 बघा एक डिजिट सोडलाय मी बघा हा एक डिजिट आला नंतर काय 1 आणि 4 किती 5 आणि 9 आणि 2 किती 11 बघा 34 चा स्क्वेअर किती तुमच्याकडे 1156 आता पुढचा नंबर घेऊया आपण काय कोणताही घ्या किती मी 56 घेतो बघा 56 फास्ट कसं करणार आपण या 6 चा स्क्वेअर किती 36 आणि 5 चा स्क्वेअर किती 25 ठीक आहे दोन्हीचा स्क्वेअर केला आता काय करणार मी फक्त हा 6 आणि ती सोडून एक नंबर सोडून देणार आता बघा दोघांचा गुणाकार करा किती 5 गुणिले 6 30 6 × 30 आणि त्याच्या डबल किती 30 च्या डबल 60 फक्त 60 लिहिणार बघा 6 ला 6 3 आणि 6 3 0 3 5 आणि 6 11 आणि 1 3 फक्त याची ऍडिशन करून घेतली बघा आलं तुमच्याकडे किती 56 चा स्क्वेअर किती आला तुमच्याकडे 3136 सपोज मला घ्यायचं काय आता मोठा नंबर घेतो मी काय तुमच्याकडे सपोज मी घेतला 87 बघा फास्ट लिहायचं आपल्याला पेन न उचललं आता आपण ट्रिक पाहिलेलं काय तुमच्याकडे 7 चा स्क्वेअर किती आता मी डायरेक्ट करतो 7 चा स्क्वेअर किती 49 आणि 8 चा स्क्वेअर किती 64
ठीक आहे, काम करा 30 एक. आता बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. किती 8 गुणिले 7, 8 साती 56. किती 8 साती 56 आणि 56 च्या डबल किती 112. किती 112. ठीक आहे, मग काय डायरेक्ट करा. एक तर आपण एक सोडलेला एक नंबर. किती 9 ला 9 पहिला संख्या जशाच तसे ठेवायची. आता बघा 4 आणि 2 6, 4 आणि 1 5 आणि 1 7. बघा तुम्ही 87 चा स्क्वेअर आपण डायरेक्ट केला. आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज पडली. नाहीतर बघा इथं आपल्याला काय कॅल्क्युलेटर वापरावा लागला असता, नाहीतर मग आपल्याला सिंपल वेने आपल्याला याचा स्क्वेअर करावा लागला असता. कसं 87 गुणिले 87 या पद्धतीने. परत आपल्याला याला वेळ लागला असता, पण इथं तुम्ही डायरेक्ट करू शकता. चला आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आजचा. एक कोणता घेतो मी आता, सपोज घेतो शार्प. ठीक आहे, त्याच्यामध्ये नंबर सेम जास्त 5 ने कसं करणार आपण शार्पचं. बघा 36 7 असतं 7 असतं 49. ठीक आहे, आता काय करणार आपण या दोघांचा गुणाकार. 7 7 42 42 दोन्ही 84. आता 84 कुठे देणार आपण एक नंबर सोडू. ठीक आहे, एक नंबर सोडून आता फक्त ऍडिशन करा. 3 आणि 4 7 आणि 9 आणि 8 किती 17 7 हा एक राहिला आणि एक 5 किती 5776. किती 76 चा स्क्वेअर. तुम्ही कोणताही नंबर काय 100 पर्यंत हिस्ट्री एकदम फास्टली तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, आपण पाहूया पुढची ट्रिक्स. चला तर पाहूया आपण काय की 100 च्या जवळपास काय मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर नियर बाय 100. 100 च्या जवळपासच्या संख्येचं मल्टिप्लिकेशन कसं करणार बघा आपण. की आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा एक्झाम्पल मध्ये सपोज मी घेतलं 105 आणि दुसरा घेतला मल्टिप्लिकेशन ऑफ 103. या दोन संख्याचा गुणाकार करायचा आपण. बघा डायरेक्टली कसं करणार की हे 100 पेक्षा किती जास्त आहे 5 ने. किती जास्त आहे 5 ने. आणि 100 पेक्षा किती जास्त आहे 3 ने जास्त. ठीक आहे, आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन काय 100 च्या जवळपास. आता बघा 100 ने 5 ने जास्त आहे की 100 ने किती जास्त आहे 3. मग आपण काय करणार की या दोघांचा गुणाकार करा. 5 आणि 3 किती 5 त्रिक 15. काय केलं मी जो आपल्याकडे एक्स्ट्रा होता त्या नंबरचं काय केलं आपण मल्टिप्लिकेशन. आता आपल्याकडे बघा नंतरची काय करायचं आपल्याला क्रॉस करा. एक तर तुम्ही याच्यामध्ये हा क्रॉस ऍड करा किंवा याच्यामध्ये ऍड करा सेमच आहे. 105 मध्ये 3 ऍड करा तरी पण 108 येतो, किंवा तुम्ही 103 मध्ये 5 ऍड करा तरी पण किती येतो 108. तर लास्टला काय करणार आहे दोघांचे फक्त ऍड करणार. किती 105 आणि 3 किती 108 झालं तुमचं आन्सर. किती 105 गुणिले 103 तर किती 10815. आता दुसरा कोणताही नंबर घ्या तुम्ही. समजून मी घेतला 108 आणि दुसरा घेतला 103 सॉरी 102. ठीक आहे, काय करणार बघा फास्टली. आता बघा हे किती जास्त आहे तुमच्याकडे 8 ने आणि हे किती जास्त आहे 2 ने. ठीक आहे, दोघांचा गुणाकार किती 16. आपल्याला 2 डिजिट पर्यंत आला पाहिजे नंबर. सपोज आपल्याकडे आला असता की 9 पर्यंत 9 नंबर 2 into 3 आला असता. आपल्याकडे 2 डिजिट पर्यंत नंबर ठेवला आला असता. आता बघा किती 8 into 2 किती 16. आता इथे बघा 108 क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस ऍडिंग करा. 108 मध्ये 2 गेले तर किती 110, किंवा 102 मध्ये 8 ऍड केले तर किती 110. तर किती झालं तुमच्याकडे 110. तर हे झालं तुमच्याकडे आन्सर. आता बघा दुसरा घेतो मी अजून काय तुमच्याकडे. आता जवळ 102 गुणिले 103 काय 102 गुणिले 103. आता इथे बघा हे कितीने एक्स्ट्रा आहे 2 ने आणि हे कितीने आहे 3. ठीक आहे, 2 into 3 किती 6. पण आपल्याकडे ज्यावेळेस घेतो आपण 2 डिजिट मध्ये घेतो ते 1 डिजिट झालं तर आपल्याकडे किती घ्यावं लागेल 06. बघा इथं 2 into 3 किती 6, पण आपल्याला किती पाहिजे 2 डिजिट मध्ये. तर 2 डिजिट मध्ये किती 06. आता बघा कितीने 102 मध्ये क्रॉस ऍड करा किंवा हे एकच येतं. तर 102 मध्ये 3 ऍड केले किती झाले 105. हे जवळ तुमच्याकडे डायरेक्टली आन्सर किती 10506. आता बघा ठीक आहे 100 च्या नंतर झालं. आता 100 च्या खाली घेऊया आपण. सपोज मला घ्यायचं काय 98 गुणिले 95. किती 98 गुणिले 95. सेम मेथड आहे. 100 म्हणजे कितीची कमी झाला 100 ला किती कमी आहे 2 ने. ठीक आहे, किती कमी आहे 2 ने. हे किती कमी आहे 5. तिथं ऍड चं होतं, इथे काय कमीचा आहे. आता बघा सेम प्रोसेस. इथं 100 ला 2 ची गरज होती, इथे 100 ला 5 ची गरज होती. मग काय केलं आपण या दोघांचा गुणाकार किती 2 into 5 10 झालं. सेम प्रोसेस आहे, फक्त आपण बघा हे 100 पेक्षा मोठी संख्या होती म्हणून आपण काय करतो तो ऍड. आता 100 पेक्षा ही छोटी संख्या आहे म्हणून आपण काय करणार सबट्रॅक्ट. तुम्ही या दोघांचा क्रॉस मध्ये मायनस करा. 98 मधून 5 गेले किंवा
95 याचं पण सेम करू शकतो. 95 मधून 2 गेले सेमच आन्सर. बघा 98 मधून 5 गेले तर किती राहतं 93 किंवा 95 मधून 2 गेले तरी पण किती राहतं 93. बघा तुम्ही फास्टली असं कॅल्क्युलेशन करू शकता. अजून एक एक्झाम्पल घेतो काय तुमच्याकडं. सपोज मी घेतला किती 96 आणि दुसरा घेतला किती 94. किती 96 94 सेम. 100 ला कितीची गरज आहे याला 4 ची. याला कितीची गरज आहे 6 ची गरज आहे. झाला आपल्याकडे या दोघांचा गुणाकार करा 4 आणि 6 किती 24. हे 2 डिजिट मध्ये आलं. आता बघा आपण सबट्रॅक्ट करणार काय 96 मधून 6 गेले तरी 90 राहतं. 94 मधून 4 गेले तरी पण 90 राहतं. सेम किती बघा 9 9024. आता बघा सपोज मी घेतला 92 गुणिले 93. किती घेतला 92 गुणिले 93. आता याला कितीची गरज आहे. सपोज मोठी संख्या घेतो मी 98 आणि 97. ठीक आहे बघा 100 ला कितीची गरज आहे 2 ची गरज आहे आणि याला कितीची गरज आहे 3 ची. दोघांचा गुणाकार किती होतो 2 * 3 किती 6. पण आपल्याकडे बघा 1 डिजिट मध्ये आलं पण आपल्याला आन्सर मध्ये काय पाहिजे 2 डिजिट मध्ये पाहिजे. बघा हे फक्त लक्षात ठेवा काय ज्यावेळेस तुमच्याकडे सिंगल डिजिट येईल त्यावेळेस त्याला 2 डिजिट करण्यासाठी याच्या पुढे काय लावा 0. आता बघा 98 आता आपण काय गरज आहे म्हणजे कमी आहे म्हणजे 98 मधून 3 गेले असं करा किंवा 99 मधून 3 गेले. 98 मधून 3 गेले किती राहिले 95 किंवा 98 मधून 3 गेले राहिले 95 किंवा इथे किती येतो सॉरी हे 97 हा 97 मधून 2 गेले पण किती राहिले 95. सेम आहे. या काही तुम्ही डायरेक्ट कोणत्याही दोन संख्याचा गुणाकार 100 च्या जवळपास आपण करू शकतो. ठीक आहे आपण पाहूया आता पुढची ट्रिक्स. चला तर नंतरचे बघा याच्यामध्ये काय तुम्हाला की कोणतेही दोन नंबर घ्या 2 डिजिटचे कोणतेही दोन घ्या तर 2 डिजिटचा आपण डायरेक्टली इथं काही नाही इथं कोणताही घ्या कुणाबरोबर घ्या कोणताही दोन नंबर घ्या तर आपण काय करणार बघा कोणताही दोन नंबर घ्या. सपोज मला घेतला आणि दुसरा घेतला गुणिले काय घेतो मी 16. आता कोणताही नंबर घ्या कुणाबरोबर आपण काय करणार डायरेक्टली बघा पहिलं की दोघांचा गुणाकार करणार. बघा 23 आणि हे 16 दोघांचा गुणाकार करायचा. पहिलं काय करणार मी या दोघांचा गुणाकार करणार. बघितलं थोडं मोठ्याने सांगतो किती 16 काय करणार मी पहिलं 23 गुणिले 16 करायचं. मला पहिले या दोघांचा गुणाकार करणार. काय करणार या दोघांचा किती 3 गुणिले 16 6 किती तुमच्याकडे 18 ला मी काय लिहिणार आता 8 काय लिहिणार 18. बघा इथं तुमच्याकडे 18 येतं 18 ला लास्ट डिजिट कोण आहे 1 राहिला. तुमच्याकडे दोघांचा क्रॉस करायचा. हा याच्या बरोबर क्रॉस करणार किती तुमच्याकडे 2 * 6 किती 2 तर काय करणार या दोघांचा क्रॉसिंग करणार 1 * 3 किती. आता बघा वरचा नंबर कोण आहे आपल्याकडे ऍडिशन करणार किती 12 आणि 3 किती 15. इकडचा एक राहिलेला बघा या दोघांचा गुणाकार केला नंतर क्रॉस करून घेतलं क्रॉस आणि दुसरा क्रॉस केला दोघांची ऍडिशन करायची. बघा दुसरा क्रॉस किती आला 0 किती झाले 15 आणि आपल्याकडे काय एक राहिलेला इकडचा किती झाले एक ऍड केल्यानंतर हा झाला 16 परत एक राहिला आणि आता परत सेम काय करायचं आपल्याला या दोघांचा गुणाकार 2 * 1 2 आणि 2 आपल्याकडे किती एक राहिलेला इकडचा किती 2 आणि 1 3. तर तुम्ही 23 गुणिले 16 करा तर किती तर तुमच्याकडे 368. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. बघा इथं तुम्ही आता 46 गुणिले 23 ठीक आहे सेम प्रोसेस आहे. काय करत बघा पहिले दोघांचा गुणाकार करणार या दोघांचा 6 * 3 किती परत 18 परत आपल्याकडे किती राहिला 1. सेम आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किती 4 * 3 बघा या दोघांचा क्रॉस करा किती 4 * 3 12 आणि परत 2 * 6 किती 2 * 6 12 तर किती झालं तुमच्याकडे 12 12 24 आणि आता बघा इथं आपल्याकडे 18 होता 18 चा एक राहिला होता इथं तर एक याच्यात ऍड करून घ्या किती राहिला आता 25 25 तर किती दिला आपण लास्ट डिजिट 5 किती दिला 5. आता परत आपल्याकडे किती 2 राहिले आणि नंतर परत सेम या दोघांचा गुणाकार किती 4 * 2 8 आणि आपल्याकडे इथला 2 किती 1 0 म्हणजे 10. आपण हे असं कॅल्क्युलेशन करू शकतो 2 डिजिट.
आता बघा आपण फास्ट लिखावूया, हे समजून घेतलं असेल. आता एक्झाम्पल घेऊया आपण. आता घ्या 57 गुणिले 85. बघा 57 गुणिले 85 सेम प्रोसेस काय, पहिल्या दोघांचा गुणाकार. पहिला 7 गुणिले 5 किती 35. 35 ला किती बघा 7 गुणिले 5 किती झाले तुम्ही 35. 35 ला किती घेतला आपण 5 घेतला, 3 राहिला आपल्याकडे. परत सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन किती 5 into 5 बघा क्रॉस किती 5 into 5 25 आणि नंतर 8 into 7 8 into 7 8 56. ठीक आहे 56. आता फक्त दोघांचे ऍडिशन करा किती 11 5 6 11 आणि हे किती 8. आपल्याकडे किती आलं 81. या क्रॉसचं ऍडिशन किती आलं 81 आणि आपल्याकडे इकडचे राहिलेले 3 याच्या दाखला 81 3 किती 84. परत किती 8 राहिले आपल्याला किती 8. आता फक्त सेम करा इथं दोघांना 5 into 8 किती 8 पंचे 40 40 आणि आपला इकडचा 8 किती 48. मग 57 गुणिले 85 तुमच्याकडे किती येतं 48 चे 45. ठीक आहे. आता कोणताही नंबर घ्या, सपोज मी घेतला 97 गुणिले 32. सेम प्रोसेस काय, पहिला या दोघांचा गुणाकार करा किती 7 into 2 7 14. 14 चा किती घेणार मी 4 एक राहिला तुमच्याकडे तो लास्ट नंतर देतो. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किती 9 into 2 18. ठीक आहे. नंतर किती 7 into 3 21. हे दोघांचं ऍडिशन करा किती तुमच्याकडे 18 21 18 1 9 आणि हे 3 39 झाले. 39 आपला इकडचा राहिला आहे लास्ट आले किती हा झाला 40. आता 40 ला किती तुमच्याकडे 0 आपल्या किती राहिले आता 4 आणि आता नंतर या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा 9 into 3 किती 9 into 3 27 27 आणि 4 31. बघा 97 गुणिले 32 किती आला तुमच्याकडे 31 से 0 झाला. परत आपण जर शॉर्टकट बघा दोन नंबर आहे a into b आणि आपल्याकडे c into d असेल तर आपण मल्टिप्लिकेशन डायरेक्ट कसं करतो, पहिले दोघांचा गुणाकार करा b into d चा. ठीक आहे. नंतर या दोघांचं क्रॉसिंग. ठीक आहे. पहिला क्रॉसिंग करा आणि दुसरा क्रॉसिंग दोन्ही क्रॉसिंग करून ऍड करा आणि ऍड केल्यानंतर मग लास्टचा जो आहे या दोघांचा गुणाकार. ठीक आहे. म्हणजे कसं की तुमच्याकडे क्रॉसिंग मध्ये a b c d असेल तर पहिले या दोघांचा गुणाकार. ठीक आहे. हे पहिलं झालं, दुसरा दिस आणि हे दोन हे एकत्र आहे. हे दोघांचा क्रॉसिंग करून ऍड करा आणि लास्टचा कोण हा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही दोन नंबर डिजिटचा आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे. आता बघूया पुढची लिस्ट. आता बघा नेक्स्ट ट्रिक कसं पाहणार आहे आपण की तुमच्याकडे पॉइंट मध्ये दोन नंबर असतील. आपण जे मागच्या ट्रिक्स पाहिलेले ते आता पॉइंट मध्ये पाहूया आपण. बघा जे पहिली ट्रिक्स पाहिली होती आपण काय की लास्ट डिजिट 5. ठीक आहे. आता आपण काय करायचं सपोज मी 2.5 घेतो काय 2.5 चा स्क्वेअर. सेम आता आपण त्या ट्रिक्सने कसं केलं होतं की डायरेक्ट आता हे पॉइंट विसरून जा सध्या काय पॉइंट विसरून जा. बघा सपोज त्याला 2.5 ला into 2.5 असं लिहितो आपण. आता आपल्याला बघा याला 2.5 विसरून जा असं याला कसं समजा की 25 समजा. आता 25 चा स्क्वेअर कसं करतो बघा लास्ट डिजिट किती आला तुमच्याकडे 5. 5 चा स्क्वेअर किती 25 आणि बघा 2 एक ने किती 3 एक्स्ट्रा मग किती 2 मध्ये एक ऍड केला किती 3. पुढची संख्या कोणती आहे 3. तर 2 गुणिले 3 किती 6 6 से 25. आता आपल्याला याचा आन्सर कसा काढायचा बघा पॉइंट नंतर किती संख्या आहे 1 आणि हे 1 किती 2 झाले तर मग पॉइंट नंतर दोन संख्या म्हणजे 1 2. बघा हे 6.25 हा 2.5 चा स्क्वेअर झाला. नेक्स्ट पुढचा सपोज मी 4.5 चा स्क्वेअर काढला तर किती हे विसरून जा की काय तुमच्याला बघायला कसं लिहू शकतो 4.5 into 4.5. आता बघा डायरेक्ट करू पहिला आपण 45 चा स्क्वेअर काढू. 5 चा स्क्वेअर किती 25 आणि 4 च्या पुढची संख्या कोणती 5. 4 गुणिले 5 किती 20. हे किती झालं तुमच्याकडे 2025. आता पॉइंट नंतर किती संख्या आहे बघा 1 आणि हे 2 किती झाले दोन संख्या नंतर पॉइंट टाकायचा म्हणजे किती 20.25 हे त्याचा आन्सर झाला. ठीक आहे. आता कोणतीही संख्येचा गुणाकार बघा सपोज आपण आता काढला 23 गुणिले सपोज मी काढला की 37 2.3 आणि 3.7. आता याचं काय करायचं आपल्याला पॉइंट नंतर आहे तर पॉइंट आता सध्या विसरून जायचं. ठीक आहे. पॉइंट आपण लास्ट मध्ये देऊ. बघा मल्टिप्लिकेशन मध्ये आपण पॉइंट कधी देतो पहिलं पॉइंट काढून टाकायचं. ठीक आहे. आपण इन जनरल नंबर जे असतो त्याचं मल्टिप्लिकेशन करा आणि ज्यावेळेस आपल्याकडे आन्सर येईल त्याच्यानंतर बघायचं की आपला पॉइंट नंतर किती नंबर्स आहे तेच नंतर आन्सर मध्ये पॉइंट नंतर नंबर द्यायचे सेम. आता बघा याचा आपण आपल्या मित्रांनी कसं केलं होतं या दोघांचा गुणाकार पहिला
7 त्रिक 21 2 नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन किती 7 दोन्ही 14 आणि 3 त्रिक 9 9 आणि 14 किती तुमच्याकडे 23 23 आणि 2 किती 25 राहिले किती तुमच्याकडे आता 2 प्रत्येक दोघांचा गुणाकार 2 3 किती 6 6 आणि 2 किती तुमच्याकडे 1 आता बघा पॉइंट नंतर किती संख्या येतं 1 आणि इथं किती 1 म्हणजे किती झालं तुमच्याकडे 2 म्हणजे आपण जे मल्टिप्लिकेशन करतो पॉइंटचा तर पॉइंटचं विसरून जायचं ज्यावेळेस तुमच्याकडे आन्सर येईल त्यावेळेस ते पॉइंट लावायचे आपल्याला आता पहिला आपण काय सांगतो मला किती 1.02 चा स्क्वेअर करायचा किती 1.02 चा स्क्वेअर आता बघा हा याला काय समजा की 102 समजा आता 102 चा स्क्वेअर कसं करतो आपण बघा डायरेक्टली कसं करतो आपण 102 2 चा स्क्वेअर किती 4 04 आणि 102 मध्ये आपण किती ऍड करतो 2 तर किती झाले हे 104 हे झालं त्याचा स्क्वेअर किती स्क्वेअर आता बघा पॉइंट नंतर किती संख्या आहे हे 02 आणि स्क्वेअर असल्यामुळे डबल 30 संख्या आली म्हणजे 02 किती पॉइंट नंतर पहिले 2 आणि नंतर स्क्वेअरचा म्हणजे 2 डबल तर किती झालं तुमच्याकडे 4 पॉइंट नंतर 4 संख्या 1 2 3 4 मग तुमच्याकडे आन्सर काय दिस ओके आता आपण पाहिलं काय 57 चा स्क्वेअर ठीक आहे मग आता 5.7 चा स्क्वेअर होऊया बघा 50 च्या जवळपास कसं करत होतो आपण की 7 चा स्क्वेअर किती आता 57 चा घेऊया 7 चा स्क्वेअर किती 49 आणि 25 पेक्षा किती जास्त आहे 7 ने जास्त आहे मग 25 आणि 7 किती झालं तुमच्याकडे 32 आता बघा हे 32 चे 49 याचा स्क्वेअर आला आता आपण काय करायचं पॉइंट नंतर किती संख्या असते बघा पॉइंट नंतर किती स्क्वेअर असल्यामुळे डबल म्हणजे डबल आता एक संख्या नंतर आहे ना तर स्क्वेअर मध्ये किती झाले 2 तर किती 1 आणि 2 म्हणजे किती आला याचा 32.49 मग पॉइंट मध्ये तुम्ही कोणताही घ्या तर आपण काय करतो याचं की लास्टला जो तुमच्याकडे पॉइंट येतील म्हणजे बघा पहिला पॉइंटचा आपण विसरून जायचं दोन संख्येचा गुणाकार करायचा कोणताही असो आणि नंतर लास्टला पॉइंट द्यायचा अजून एक एक्झाम्पल घेतो लास्टचा आता कशामध्ये घेऊया अजून काय पाहिजे आपण मल्टिप्लिकेशन आता पाहूया काय 0.25 चा स्क्वेअर किती पाहिजे आपण 0.25 चा स्क्वेअर बघा पॉइंट नंतर किती संख्या आपल्याकडे किती आहे पॉइंट नंतर दोन संख्या ठीक आहे आता पॉइंट विसरून जा आपण काय करणार आहे आता की 25 चा स्क्वेअर किती आपल्याकडे 625 ओके आता पॉइंट नंतर किती बघा ते दोन स्क्वेअर झाल्यामुळे त्याचे डबल म्हणजे 4 पॉइंट नंतर संख्या घ्यायचा पॉइंट बघा इथं 1 2 3 पण आपल्याकडे किती आहे 4 पॉइंट नंतर कारण की पॉइंट नंतर दोन संख्या आहे डबल 4 झाले आता अजून आपल्याला याची गरज आहे म्हणून 0 लावणार काय लावणार 0 का कारण आपल्याला किती पॉइंट नंतर द्यायचं होतं 4 पॉइंट आता झाले का 4 संख्या 1 2 3 4 आता घ्या तुम्ही 0 मग बघा 0.25 चा स्क्वेअर किती झाला तुमच्याकडे 0.0625 एक लास्ट घेऊया तर 0.105 चा स्क्वेअर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जातं असं तर कसं लिहिणार बघा पहिला पॉइंट काढून टाका आताच पहिला आपण काय 105 चा स्क्वेअर कसं राहतो ते लास्ट किती जास्त 100 पेक्षा 5 म्हणजे किती 25 आणि याच्यामध्ये किती ऍड करा 5 ऍड करा किती झाले 110 मग हा तुमच्याकडे स्क्वेअर झाला ठीक आहे आता इथे बघा पॉइंट नंतर किती संख्या आहे तुमच्याकडे 3 1 2 3 तर 3 च्या डबल किती होतं कारण स्क्वेअर आहे ना तर किती 6 संख्या किती झाले आता 6 संख्या आपल्याला 6 संख्या नंतर पॉइंट द्यायचा ठीक आहे बघा आपण 1 2 3 4 5 संख्या येतात पण 6 नंतर पॉइंट द्यायचा मग आपल्याला 6 नंतर द्यायचं मग आपण काय करणार 0 आता झाले का 6 संख्या आता 6 संख्या झाल्यानंतर पॉइंट द्या तर हे बघा हे त्याचं आन्सर आहे काय 0.011025 पुन्हाचा स्क्वेअर आहे 0.105 चा स्क्वेअर ठीक आहे थँक्यू